पेरू लागवड, उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग. पेरू हे मूळचे भारतीय फळ नाही. त्याच्या नावावरून दिसते की हे फळ पेरू देशातून भारतात आणले आहे. हे फळ मूळचे अमेरिकेतील उष्णकटिबंधातील फळ आहे. त्याची लागवड दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको, ब्राझील, वेस्ट इंडिज पासून पेरू या देशात करतात. या प्रदेशात पेरूची रानटी झाडेही आढळतात. स्पॅनिश लोकांनी या फळाचा प्रसार इतर देशात केला. सध्या बहुतेक उष्णकटिबंधातील देशात पेरूची लागवड करतात. पोर्तुगीजांनी 17व्या शतकात हे फळ भारतात आणले. त्याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला. भारतीय जीवनाशी हे फळ इतके समृद्ध झाले आहे की हे फळ भारतीय नाही यावर विश्वास बसत नाही. कृषीशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथात या फळाचा उल्लेख नाही. आफ्रिकेत पेरूची लागवड करतात. पश्चिम आफ्रिकेतील सावाका व कोरड्या जंगलात पेरूची रानटी झाडे आढळली आहेत. पक्ष्यांना, विशेषतः पोपटांना पेरू फळ फार आवडते. त्यांनी फार पूर्वी पेरूच्या प्रसाराला मदत केली. फिजी देशात पेरूच्या झाडाला तण मानतात आणि या झाडाचा नाश करण्यास सरकार प्रोत्साहन देते. सध्या पेरूची लागवड कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, क्युबा, ब्राझील, मेक्सिको, पेरू व हवाई बेटात करतात. तुरळक पेरूची झाडे भूमध्य समुद्र किनाऱ्याच्या फ्रान्स व अल्जेरिया या देशात आढळतात. दक्षिण चीन व मलेशियात पेरूची लागवड करतात. भारतात लखनौ, अलाहाबाद व बनारस येथील पेरू प्रसिद्ध आहेत. काही माणसांना पेरूचा वास व फळातील अनेक टणक बिया आवडत नाहीत. तरी पण भारतात पेरूची लागवड करणे फायद्याचे आहे. आपल्या सर्वांना आवडणारे पेरू हे स्वादिष्ट, आंबट गोड, आकर्षक पिवळ्या रंगाचे, मऊ चोपड्या सालीचे आणि पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाच्या गराचे फळ आहे. त्यापासून आपणाला स्वस्त व भरपूर क जीवनसत्व मिळते. पेरूच्या 100 ग्रॅम गरामध्ये 100 ते 299 मिलीग्रॅम क जीवनसत्व असते. पण संत्र्यामध्ये 30 ते 70 मिलीग्रॅम आणि आवळ्यात 600 मिलीग्रॅम क जीवनसत्व असते. पेरूपासून उत्कृष्ट जेली तयार होते. पेरूपासून तयार केलेल्या टिकाऊ खाद्यपदार्थातील क जीवनसत्वाचे प्रमाण कमी होत नाही. अमेरिकेतील हवाई व फ्लोरिडा राज्यात पेरूची लागवड करतात आणि आंबट फळाचा उपयोग उत्तम जेली व नेक्टर नावाचे पेय तयार करण्यासाठी करतात. भारतात पेरू हे महत्त्वाचे फळ असून त्याचा केळी, आंबा व लिंबूवर्गीय फळानंतर 4था क्रमांक क्षेत्रफळ व उत्पादनाच्या बाबतीत लागतो. भारतातील पेरूच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाच्या निम्मे क्षेत्रफळ एकट्या उत्तर प्रदेशात आहे. अलाहाबादचा सफेदा जातीचा पेरू जगप्रसिद्ध आहे. पेरूच्या लागवडीत बिहारचा 2रा क्रमांक लागतो. त्याशिवाय पेरूची व्यापारी लागवड पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यात होते. जमीन व हवामान पेरूचे झाड काटक असल्याने त्याची यशस्वी वाढ उष्णकटिबंधात व उपोष्णकटिबंधात होऊ शकते. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात या झाडाची वाढ चांगली होते. भारतातील निरनिराळ्या राज्यात पेरूची लागवड होते. परंतु अलाहाबादचे पेरू उत्कृष्ट प्रतीकरिता जगभर प्रसिद्ध आहेत. कारण पेरूच्या प्रतीवर हवामानाचा फार परिणाम होत असतो. उत्कृष्ट प्रतीच्या फळाकरता स्पष्ट हिवाळा आवश्यक असतो. जेथे हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी म्हणजे 10° असते तेथे पेरूच्या उत्कृष्ट फळाचे उत्पादन होते. उत्तर भारतातील उन्हाळ्यात जास्त तापमान व आवर्षणाची परिस्थिती पेरूचे झाड सहन करू शकते. पण हिवाळ्यातील गोठणारी थंडी सहन करू शकत नाही. अलाहाबाद येथे अशा थंडीने तरुण पेरूची झाडे मरतात किंवा त्यांना बरीच इजा होते. जुनी झाडे यापेक्षा बरीच काटक असतात. ती जरी जमिनीपर्यंत मेलेली दिसली असली तरी बहुधा त्या झाडातून नवीन प्ररोह वाढतात. त्यांची वाढ झपाट्याने होते आणि 2 वर्षात त्यांना पुन्हा फलधारणा होते. शिंड
पंजाब येथे उन्हाळ्यात कमाल तापमान 144 अंश फॅरनहाइट आणि किमान तापमान हिवाळ्यात 40 अंश फॅरनहाइट असते. वार्षिक पर्जन्यमान जवळजवळ 17.5 सेंटीमीटर असतो. गुजरातमध्ये कमाल तापमान 112 अंश फॅरनहाइट व किमान तापमान 50 अंश फॅरनहाइट आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान 72.5 सेंटीमीटर असते. तेथे उत्तम प्रतीचे पेरू उत्पादन होते. दख्खन व कर्नाटकातील जिल्ह्यात तापमानातील तफावत कमी असते आणि मान्सूनचा पाऊस जास्त पडतो. तेथेही पेरूची चांगली लागवड होते. पश्चिम घाटाच्या उतारावर जास्त पाऊस पडतो. तेथे पेरूची तुरळक झाडे आढळतात. फळधारणा अनियमित होते. पेरूचे झाड उष्णकटिबंधात वाढणारे असल्याने भारताच्या कोणत्याही प्रदेशात पेरूचे झाड वाढते, परंतु समान हवामानाच्या प्रदेशापेक्षा तीव्र हवामानाच्या प्रदेशात फळांची प्रत चांगली असते. महाराष्ट्रात व गुजरातमध्ये कधी कधी थंडीची लाट येते. तिचा फारसा परिणाम पेरूच्या झाडावर होत नाही. इतर फळझाडापेक्षा पेरूचे झाड आवर्षणाचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करू शकते. उत्तर प्रदेशात सिंचनाचे पाणी न देता केवळ पावसावर पेरूची झाडे वाढतात, परंतु वार्षिक पर्जन्यमान 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त असल्यास पेरूची झाडे त्या प्रदेशात वाढत नाहीत. चांगल्या प्रतीच्या भरपूर फळांचे उत्पादन बागायती विभागात, जेथे हिवाळा व उन्हाळा मध्यम असतो आणि वार्षिक पर्जन्यमान 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त असल्यास पेरूची झाडे त्या प्रदेशात वाढत नाहीत. चांगल्या प्रतीच्या भरपूर फळांचे उत्पादन बागायती विभागात, जेथे हिवाळा व उन्हाळा मध्यम असतो आणि वार्षिक पर्जन्यमान नैऋत्य मान्सूनपासून जून ते सप्टेंबर महिन्यात 102 सेंटीमीटर पेक्षा अधिक नसते. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे झाड उन्हाळ्यात कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस सहन करू शकते. फळे काढणीच्या काळात पाऊस पडल्यास पेरूच्या फळांची प्रत खालावते. वार्षिक पर्जन्यमान पावसाळ्यात सुमारे 100 सेंटीमीटर पेरूच्या झाडाकरता पुरेसा असतो. उष्णकटिबंधापेक्षा जेथे हिवाळा स्पष्ट असतो तेथे चांगल्या प्रतीच्या पेरूच्या फळांचे भरपूर उत्पादन होते. जमीन पेरूची झाडे विविध प्रकारच्या जमिनीत, चिकणमातीच्या भारी जमिनीत वाढतात. तथापि उत्कृष्ट प्रतीची फळे नदीच्या खोऱ्यात मिळतात. पेरूच्या झाडाच्या जमिनीतून अन्न शोषणाऱ्या मुळ्या जमिनीत 25 सेंटीमीटर खोलीच्या थरात वाढतात. म्हणून जमिनीच्या पृष्ठभागाचा थर सुपीक असला पाहिजे, जेणेकरून पेरूच्या झाडाला पुरेसा अन्न पुरवठा होऊन नवीन वाढीला चालना मिळेल, कारण या नवीन फांद्यावर फळे लागतात. पेरूचे झाड जमिनीचा सामू 4.5 ते 8.2 सहन करू शकते. पेरूची यशस्वी लागवड उत्तर गुजरातच्या हलक्या वाळू पोयटा जमिनीत किंवा मध्य प्रदेशच्या पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीच्या भारी जमिनीत किंवा उत्तर भारतात गंगा यमुनेच्या मैदानी प्रदेशातील खोल सुपीक गाळाच्या जमिनीत किंवा दख्खन पठाराच्या खडकाळ उथळ जमिनीत होते. पेरूच्या झाडाच्या प्रधान मुळ्या पृष्ठभागाच्या वर वाढत असल्याने बहुतेक उथळ काळ्या चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या 46 सेंटीमीटरपेक्षा अधिक खोल नसलेल्या परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पेरूची झाडे चांगली वाढतात. कृष्णा, भीमा व गोदावरी नदीच्या काठी पेरूची बरीच लागवड होते. हलक्या परिस्थितीत पेरूचे उत्पादन समाधानकारक मिळत असले तरी बहुधा पेरूच्या झाडाचा प्रतिसाद चांगली मशागत, खते व सिंचन या निविष्ट्यामुळे नदीकाठच्या व नदीच्या मुखाजवळच्या खोल उत्तम निचऱ्याच्या गाळाच्या पोयटा जमिनीत उत्तर व दक्षिण भारतात मिळतो. पेरूची झाडे किंचित खारवट व पाणी साचणारी जमीन सहन करू शकतात. तथापि उत्तम निचऱ्याच्या सुपीक पोयटा जमिनीत पेरूच्या झाडांची वाढ चांगली होते. रणजित सिंग म्हणतात, पेरूचे महत्त्व अशासाठी आहे की ते काटक फळ असून त्याची लागवड हलक्या खारवट किंवा वाईट निचऱ्याच्या जमिनीत होऊ शकते.
खते किंवा सिंचनाचे पाणी न देता ज्या जमिनीचा समूह 4.5 ते 7.5 आहे अशा जमिनीत पेरूची लागवड होऊ शकते. पेरूची कोरडवाहू लागवड महाराष्ट्रातील सुमारे 88% आणि विदर्भातील 92% जमिनी शेतीच्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. विदर्भातील काही भागात 20 ते 25%, तर इतर भागात 50% जमीन उत्तळ व धूप झालेली आहे. पावसाचे प्रमाण 750 ते 1200 मिलीमीटर असून पाऊस जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान पडतो. पावसाचे प्रमाण जुलै व ऑगस्ट महिन्यात जास्त असून यामध्ये अनिश्चितता असते. सध्या महाराष्ट्रात जलधारणाचा कार्यक्रम राबवण्यात येतो. यामध्ये पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान आहे. पाणलोट क्षेत्राच्या वरच्या बाजूला हलकी व उताराची जमीन असते. या जमिनीत हंगामी पिके घेणे परवडत नसल्यामुळे या जमिनी फळझाडांच्या लागवडीखाली आणणे फायद्याचे असते. अशा जमिनीत पारंपरिक पद्धतीने लावलेली झाडे नीट वाढत नाहीत. म्हणून या जमिनीत सलग समतल चर खोदून मृदा व जलसंधारण करता येते. या पद्धतीमध्ये प्रथम 1 किंवा 2 समपातळीदर्शक रेषा कंटूर पार्करच्या साहाय्याने काढावी. फळझाडातील 2 ओळीतील 5 ते 6 मीटर अंतरावर समपातळीदर्शक रेषेला समांतर रेषा पूर्ण शेतात आखाव्या. चर खोदताना वरची 8 ते 10 सेंटीमीटर खोल सुपीक माती चराच्या वरच्या बाजूला टाकून वरंबा तयार करावा. त्याखाली 20 सेंटीमीटर खोल मुरुम खोदून चराच्या खालच्या बाजूला टाकून लहान बांध तयार करावा. हे सलग चर एका बाजूने मुख्य नालीस जोडावे, म्हणजे जास्त पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी नालीतून शेताबाहेर काढता येते. सुपीक मातीच्या वरंब्यावर फळझाडांची रोपे पावसाळ्यात लावावी. पेरूची झाडे काटक, उथळ मुळ्यांची आणि अवर्षणाचा प्रतिकार करणारी असल्याने त्यापासून चांगले उत्पन्न मिळते. झाडांच्या मधल्या मोकळ्या जागेत पावसाच्या पाण्यावर वाढणारे निखाडी गवत लावावे. या गवताच्या सुगंधी तेलाला भरपूर मागणी असून बाजारभाव चांगला मिळतो. हलक्या जमिनीत तिखाडी गवत चांगले उंच वाढते, त्यामुळे तणांची वाढ होत नाही. हे गवत कोणतेही जनावर खात नाही, त्यामुळे राखणदाराची गरज नसते. या गवताचा तीव्र सुगंध वातावरणात दरवळत असल्याने किडी या गवतावर व फळझाडावर येत नाही. पावसाचे पाणी जमीन मुरेल अशा तंत्राचा अवलंब करावा. जमिनीवर झाडांच्या बुंद्याशी आच्छादन द्यावे. फळझाडांच्या सुरुवातीच्या अवस्थेत संरक्षण करावे. एकदा झाडे मोठी झाली की त्यांची विशेष काळजी करावी लागत नाही. सेंद्रिय खते वापरावी. पेरूची अभिवृद्धी बियापासून आणि शाखीय पद्धतीने करतात. पेरूच्या जुन्या बागा बियापासून तयार केलेल्या रोपांची लागवड करून तयार केलेल्या आहेत. अलीकडे पेरूच्या व्यापारी बागा शाखीय अभिवृद्धीने तयार करतात. बियापासून अभिवृद्धी. पिकलेले पेरू फळातून बी वेगळे काढल्यानंतर स्वच्छ धुतात, राखेत मिसळतात, सावलीत वाळवतात आणि कोरड्या बंद पत्र्याच्या डब्यात भरून थंड जागी साठवून ठेवतात. हे बी 1 वर्षापेक्षा अधिक काळ उगवणक्षम असते. गुजरातमध्ये फळातून काढलेले बी वारंवार धुतात, त्यामुळे फळातील गरांचा रंग अधिक पांढरा होतो, अशी समजूत आहे. हे बी राखेत मिसळून वाळवून ठेवतात. सातारा जिल्ह्यात पेरूचे बी साखरेत घोळतात, त्यामुळे त्यापासून गोड फळे निपजतात, अशी समजूत आहे. फळातून बी काढल्यापासून त्याची उगवण क्षमता वर्षभर टिकते. सामान्यपणे हिवाळी हवामानातील उत्कृष्ट प्रतीच्या फळातील बी काढून साठवून ठेवतात आणि पुढील पावसाळी हंगामात ते बी पेरतात. फळातून बी काढल्यानंतर लागलीच त्याची पेरणी करावी. पिकलेल्या फळातून बी काढल्यानंतर ते स्वच्छ धुवावे, सावलीत वाळवावे, लाकडाच्या बारीक राखेत मिसळावे आणि पत्र्याच्या डब्यात भरून थंड जागी साठवावे.
पेरूचे बी कोळशाच्या भुकटीसह किंवा कोळशाच्या भुकटीविना पत्र्याच्या डब्यात किंवा काचेच्या किंवा पॉलिथिनच्या बरणीत भरून सीलबंद केल्याने त्या बियांची 50% उगवण क्षमता 18 महिन्यापर्यंत टिकते. पेरूचे बी फेरुलिक ॲसिडच्या द्रावणात भिजवून साठविल्याने त्याची उगवण क्षमता 104 दिवस टिकते. याप्रमाणे पोटॅशियम नायट्रेट व पारा हायड्रॉक्सीबेन्झोइक ॲसिड द्रावण बियांची उगवण क्षमतेचा काळ लांबविण्यास उपयोगी पडते. बियांचे उगवण पेरूच्या बियावर टणक कवच असते, त्यामुळे बी उगवण्यास दीर्घकाळ लागतो. बी उगवण्यास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी बी पाण्यात 5 मिनिटे उकळतात. त्याचा उगवणीच्या टक्केवारीवर परिणाम होत नाही किंवा बी 2 आठवडे पाण्यात भिजत ठेवल्यानंतर त्यावर तेज सल्फ्युरिक ॲसिडची थोडा वेळ पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. त्यामुळे बी उगवण्यास लागणारा कालावधी कमी होतो. पेरूचे बी 500 ppm इथेनॉलच्या द्रावणात 5 मिनिटे आणि त्यानंतर NaA संजीवकाचा उपचार केल्याने बी लवकर व जास्त प्रमाणात उगवते. या उपचाराने झाडाच्या आडव्या फांद्यांची संख्या व लांबी वाढते. अलाहाबाद सफेद जातीचे बी पाण्यात 12 तास किंवा हायड्रोक्लोरिक आम्लात 3 मिनिटे भिजत ठेवल्याने त्या बियांची उगवण क्षमता 90% होते. हा उपचार न केलेल्या बियांची उगवण क्षमता 58% होते. रोपे तयार करणे. पेरूच्या बियापासून अभिवृद्धी केलेल्या झाडाला फळे उशिरा लागतात. परपरागीकरण झाल्याने फळांची प्रत चांगली नसते आणि फळांचे उत्पादन कमी मिळते. फळांचा आकार, रंग आणि फळातील गराची गोडी यामध्ये बरीच तफावत असते. म्हणून बियापासून अभिवृद्धी करण्याची शिफारस करत नाहीत. तथापि कलमे तयार करण्याकरता किंवा डोळे भरण्यास पेरूच्या रोपांची आवश्यकता असते. रेड फ्लेस जातीचे किंवा स्थानिक निरोगी झाडांचे बी वापरतात. निरोगी ताज्या पिकलेल्या फळातील बी काढून पाण्याने स्वच्छ धुवून बियांना चिकटलेला गर काढून टाकतात. रोपांच्या मर रोगाच्या प्रतिकारासाठी 1 किलोग्रॅम बियांना 3 ग्रॅम बाविस्टिन किंवा 5 ग्रॅम ब्रॉसिकोल चोळतात. त्यानंतर हे बी कुंड्यात किंवा नर्सरीतील वाफ्यात पेरतात. उत्तर भारतात पेरूचे बी नोव्हेंबर ते जून महिन्यात पेरल्यास ते सहज उगवत नाही. म्हणून बी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणीची शिफारस केली आहे. सामान्यपणे हिवाळ्यातील फळांचे बी पेरणीसाठी वापरतात आणि पुढील पावसाळ्यात पेरणीसाठी वापरतात. शेणखत मिळालेल्या भुसभुशीत गादी वाफ्यात बी 2 सेंटीमीटर खोल 8 सेंटीमीटर अंतरावरील ओळी जवळजवळ पेरतात. पेरणीची योग्य वेळ पावसाळ्याच्या सुरुवातीला असते. त्यावेळी 2 ते 3 आठवड्यात बियांची सहज उगवण होते. जेव्हा पेरूची रोपे 5 ते 8 सेंटीमीटर उंच वाढलेली असतात तेव्हा निरोगी जोमदार रोपे निवडून त्यांची पुनर्लागण कुंड्यात किंवा सपाट वाफ्यात 23 सेंटीमीटर अंतरावर पावसाळ्याच्या अखेरीस करतात. अलैंगिक अभिवृद्धी. मातृ झाडाच्या फळासारखे उत्तम फळाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शाकीय अभिवृद्धीच्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. भेटकलम ही पेरूच्या अभिवृद्धीची पद्धत सध्या फार लोकप्रिय आहे. उत्तर भारतात ही व्यापारी पद्धत पेरूच्या सुधारणेकरता वापरतात. या पद्धतीने कलमे तयार करण्याची योग्य वेळ पावसाळ्यात पावसाची उघडीप असताना करतात. कलमांचा जोड 1 महिन्यात पूर्ण होतो. मातृ झाडापासून 3 महिन्यांनी वेगळे केलेले कलम सुमारे 4 ते 5 महिने नर्सरीत ठेवतात आणि त्यानंतर शेतात लावतात. कुशल माळ्याने तयार केलेली भेटकलमे मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. परंतु ही पद्धत अवघड असून मातृ झाडापासून मर्यादित कलमे तयार होतात, कारण मातृ झाडांची फांदी भेटकलमासाठी मूळ कांडापर्यंत वाकवावी लागते. कलमांचा जोड 1.5 ते 3 महिन्यापर्यंत मातृ झाडाजवळ ठेवावा लागतो
आणि मूळ कांडापासून निघालेले फुटवे सतत काढून टाकावे लागतात. कलमांचा शेंडा छाटावा लागतो. कलम यशस्वी झाले नसल्यास थोड्या दिवसांनी कलमकांडी सुकते तेव्हा पुन्हा त्याच मूळ कांडावर बेड कलम करावे. वेनेर कलम पेरूच्या अभिवृद्धीची ही महत्त्वाची पद्धत असून बेड कलमापेक्षा या पद्धतीने अनेक फायदे आहेत. तरी देखील ही पद्धत लोकप्रिय झालेली नाही, कारण कलमकांडीची निवड कौशल्याने करावी लागते आणि नर्सरीतून कलमे काढताना काही कलमे मरतात. कलमकांडी करता आधीच्या वर्षीची तपकिरी फांदीपेक्षा शेंड्यावरील हिरवी चौरस चालू वर्षाची फांदी अधिक श्रेयस्कर असते. या निवडलेल्या फांदीवरील पाने 20 ते 45 दिवस आधी काढून टाकावी लागतात, म्हणजे पानांच्या बगलीतील डोळे वाढतात. बियांच्या जातीपेक्षा सीडलेस जातीची कलमकांडी चांगली असते. या पद्धतीने मार्च, मे किंवा जून महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात केलेली कलमे अधिक यशस्वी होतात. कलम यशस्वी होण्याकरता कलमकांडी व मूळ कांडांचे वय महत्त्वाचे असते. अलाहाबाद सफेदा व सीडलेस 4 महिन्यापेक्षा 2 महिने वयाची कलमकांडी चांगली असते. पाने काढलेली 1 महिना वयाची कलमकांडी आणि 1 वर्ष वयाचे मूळकांड यांचे कलम यशस्वी होते. तथापि झाडाच्या शेंड्यावरील पाने काढलेली 1 ते 2 महिने वयाची चौरस कलमकांडी घ्यावी. कलमाकरता अशी कोवळी फांदी आदर्श असते, पण ती जास्त मऊ असते. तिची वाहतूक लांब अंतरावर करता येत नाही किंवा साठवता येत नाही. खोडांचे छाट कटिंग पेरूच्या अभिवृद्धी करता निमटणक लाकूड व मऊ लाकूड असलेल्या खोडाचे छाट अभिवृद्धी करता वापरता येतात. पेरूच्या खोडाच्या छाटांना मुळ्या फुटणे अवघड असते, परंतु निरनिराळ्या परिस्थितीत व विशिष्ट उपचार केल्यानंतर खोडाच्या छाटापासून अभिवृद्धी करता येते. यशाचे प्रमाण भिन्न असते. पेरू झाडाच्या फांदीच्या मधल्या भागापेक्षा शेंड्याकडील छाटाचे परिणाम चांगले मिळतात. हे छाट लावण्याच्या माध्यमात 1 लिटर पाण्यात 0.5 मिलीग्रॅम BAP मिसळून तयार केलेले द्रावण 30 दिवस द्यावे. संजीवकाचा उपचार केरळमध्ये नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडच्या उपचाराने निमटणक लाकडाच्या 70.7% छाटांना मुळ्या फुटल्या होत्या. सीडलेस पेरूच्या जातीचे 1 ते 1.25 सेंटीमीटर जाड व 20 सेंटीमीटर लांब 6 ते 8 डोळे असलेले छाटाचे बुडाचे टोक 100 ppm NaA च्या द्रावणात 12 तास बुडवून ठेवल्याने 65% छाटांना मुळ्या फुटल्या होत्या आणि IBAचे उपचाराने 40% छाटांना मुळ्या फुटल्या होत्या. अलाहाबाद सफेदा जातीच्या 12 वर्षाच्या झाडांच्या छाटावर IAA, IBA, NaA या संजीवकाचे अनुक्रमे 40-60 व 80 ppm द्रावणाचा सामान्य परिस्थितीत उपचार 12 ते 60 तास केल्याने प्रतिसाद कमी मिळाला. मुळांचे छाट रूट कटिंग मुळांचे छाट यशस्वी होतात, परंतु ही पद्धत मर्यादित उपयोगाची आहे. मोठ्या संख्येने मुळांचे छाट काढल्याने मात्र झाडाला तीव्र इजा होते. मुळांच्या छाटाला मुळ्या फुटण्यासाठी NaA संजीवकापासून चांगले परिणाम मिळतात. दाब कलम लेअरिंग पेरूच्या अभिवृद्धीच्या या पद्धतीचा व्यापारी उपयोग पश्चिम व दक्षिण भारतात करतात. मात्र झाडापासून या पद्धतीने मर्यादित संख्येने कलमे मिळतात. गांधी म्हणतात की पेरूच्या अभिवृद्धीसाठी ही पद्धत सुरक्षित असून स्वस्त व सोयीस्कर आहे. सरदार या जातीची व्यापारी अभिवृद्धी दाब कलम पद्धतीने पावसाळ्यात करतात. सरदार पेरूच्या झाडावरील जमिनीजवळील लवचिक, निरोगी, उत्तम प्रतीच्या फळांचे भरपूर उत्पादन देणारी फांदी निवडतात. निवडलेली ही फांदी गेल्या हंगामात वाढलेली असावी. या फांदीच्या शेंड्यापासून सुमारे 60 सेंटीमीटर अंतरावर फांदीच्या खालच्या बाजूवर 2 ते 2.5 सेंटीमीटर खोल खाच एका वारात चाकूने किंवा विळाने करावी. या खाचेत एक लहान काडी ठेवावी, जेणेकरून ही खाचेची जखम जुळून भरणार नाही. त्यानंतर एका कुंडीत खत मिश्रित माती भरून
त्यात ही खाच दाबून ठेवावी। त्याच परिस्थितीत फांदी राहण्याकरता खाचेवर मोठा दगड ठेवावा किंवा लाकडी कैची ठेवावी। पावसात 2 दिवसाचा खंड पडल्यास या कोंडीला पाणी द्यावे। या फांदीला खाचीच्या जागी मुळ्या फुटतात। 3 ते 4 महिने कालावधीनंतर मुळ्या फुटलेली फांदी मातृझाडापासून वेगळी करतात। याप्रमाणे कलम वाढलेली कोंडी सावलीत ठेवावी। गुटी कलम एअर लेअरिंग। पेरूचे मातृझाड फार उंच असल्यास दाब कलमाने अभिवृद्धी करता येत नाही, म्हणून गुट्टी कलमाने अभिवृद्धी करावी लागते। गुट्टी कलमाकरता वसंत ऋतूपेक्षा पावसाळा अनुकूल असतो। गुट्टी कलमाकरता प्लास्टिक, विनील फिल्म व ओले पागनम शेवाळ वापरल्यास 3 ते 5 आठवड्यात पेरूच्या फांदीला चांगल्या मुळ्या फुटतात। 3000 ppm IBA हे संजीवक वापरल्यास 100% मुळ्या फुटतात। धारवाड येथे जून महिन्यात 10,000 ppm IBA संजीवकाच्या उपचाराने उत्तम यश मिळाले। सरदार जातीच्या गुट्टी कलमाकरता 3000 ppm IBA योग्य असल्याचे आढळले। 86.6% गुट्टी कलमांना मुळ्या फुलल्या आणि 76.6% गुट्टी कलमे जंगली होती। 10,000 ppm IBA व NAA एकाच प्रमाणात वापरल्याने 100% गुट्टी कलमांना मुळ्या फुटल्या। स्टुलिंग पेरूच्या अभिवृद्धीची ही सर्वात सोपी व स्वस्त पद्धत आहे। या पद्धतीने मूळकांडे रूटस्टॉक तयार करता येतात किंवा स्वतःच्या मुळ्यावर पेरूच्या जातीचे लवकर गुणन करता येते। IBA संजीवकाच्या साहाय्याने कलमांच्या मुळ्यांची संख्या वाढते। दाब कलम पद्धतीने तयार केलेली कलमे जमिनीत 0.75 × 0.75 मीटर अंतरावर लावून नर्सरीत 3 ते 5 वर्षे वाढू देतात। वसंत ऋतूत या कलमांचे शेंडे छाटल्यानंतर सुमारे 3 महिन्यात मुळ्या चांगल्या वाढतात। जुलै महिन्यात या कलमांच्या खोडावरील बांगडी साल काढून त्या जागी 5000 ppm IBA लॅनोलिनमध्ये मिसळून लावतात। त्यानंतर 100 दिवसांनी त्या जागी मातीची भर मुळ्या फुटण्यासाठी घालतात। सप्टेंबर महिन्यात ही कलमे वेगळे करून कुंड्यात किंवा नर्सरीतील वाफ्यात लावतात। त्यांच्यापासून दरवर्षी त्याच पद्धतीने कलमे तयार करतात। याप्रमाणे 4.5 बाय 4.5 मीटर आकाराच्या वाफ्यातून दरवर्षी कमीत कमी 300 मुळ्या फुटलेले छाट मिळतात आणि ते 100% जातात। मुनवे रूट सकर्स। पेरूच्या झाडाच्या मुळ्यातून मोठ्या संख्येने मुनवे निघतात आणि वाढतात। जर मात्र झाड स्वतःच्या मुळ्यावर वाढलेले असेल तर या मुनव्याचा उपयोग अभिवृद्धीसाठी करता येतो। पेरूच्या झाडाच्या आडव्या मुळ्यांना इजा झाली किंवा कापल्या तर झाडांच्या बुंद्यापासून 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर अनेक मुनवे वाढतात। मुनवे योग्य उंच वाढल्यानंतर मुळासह मात्र झाडापासून वेगळे करतात आणि शेतात लावतात। ही पद्धत फारशा अंमलात नाही। डोळे भरणे बडिंग। जेथे वातावरणात दमटपणा जास्त असतो तेथे बडिंग उपयोग मर्यादित स्वरूपात करतात, परंतु समस्या मूळकांडावर बांधलेले डोळे सुकण्याची आणि जास्त मजुरीच्या खर्चाचे आहे। डोळे बांधण्याच्या विविध पद्धतीपैकी पेरूच्या बाबतीत ढाल, फोरकट, ठिगळ व चीप पद्धत यशस्वी असते। ठिगळ पॅच पद्धत आदर्श असून यशाची टक्केवारी जास्त असते। डोळे भरण्याची योग्य वेळ, स्थान, परतवेळ वेगळी असते। गणेशखिंड फळ संशोधन केंद्र पुणे येथे डोळे भरण्याची ढाल शिल्ड पद्धत यशस्वी झाले आहे। डोळे भरण्यासाठी निरोगी व जोमदार मूळकांडांचे रोपे तयार करतात। त्याकरता रोपाच्या बुडापासून 20 ते 25 सेंटीमीटर उंचीपर्यंत रोपाच्या खोडावर वाढलेली बाजूची सर्व फूट काढून टाकतात। डोळ्यांची कलमकांडी तयार करण्यासाठी डोळ्या भरण्याच्या 2 आठवड्या आधी त्या कलमकांडीवरील सर्व पाने काढून टाकतात। त्यामुळे कलमकांडावरील डोळे टपोरे बनतात। ज्या पक्व लाकूड झालेल्या फांदीवरील साल गळून पडलेली असते त्या फांदीच्या कलमकांडीपासून चांगले परिणाम मिळतात। डोळ्याकरिता जी फांदी निवडलेली असते तिचा रंग तपकिरी असावा आणि
त्या फांदीवर पानांच्या खुणा असाव्यात। मऊ लाकडाची कोवळी फांदी पानांच्या अस्पष्ट खुणा असलेली अयोग्य असते। ताज्या कलमकांडीच्या दोन्ही टोकांना मेण लावल्यास ती 7 दिवस साठवून ठेवता येते। सीडलेस जातीची कलमकांडी दोन्ही टोकांना मेण लावून ओल्या स्पाग्नम शेवाळात ठेवून अल्कातीन फिल्ममध्ये गुंडाळून खोलीच्या तापमानात ठेवल्यास 14 दिवसांनी डोळ्याचा उपयोग करता येतो। त्यानंतर यशाची टक्केवारी कमी होते। तथापि ताज्या कलमकांडीवरील ताज्या डोळ्यापासून कलमांची वाढ चांगली होते। मात्र झाडावरील आधीच्या हंगामातील फांद्यांची छाटणी केल्याने जोमदार व रसदार फांद्या वाढतात आणि फांद्यावरील डोळे सहज काढता येतात। मूळकांड रूट स्टॉक कलम करण्यासाठी मूळकांड रोपांची आवश्यकता असते। हे रोपे बियापासून किंवा खोडाच्या छाटापासून तयार करतात। तथापि बियापासून वाढलेल्या रोपावर बहुधा कलम करतात। सहारनपूर येथे अलाहाबाद सफेदा जातीचे कलम सीडलेस व सफेदा जातीच्या रोपावर केले असता 7 वर्षांनी आढळले की सीडलेस जातीच्या रोपावर केलेल्या कलमापासून मोठ्या आकाराच्या फळांचे जास्त उत्पादन मिळाले आहे। पूर्व मशागत बागेची आखणी बागेसाठी जागा निवडल्यानंतर मोजणी करून बागेचा नकाशा कागदावर तयार केला पाहिजे। त्या नकाशात झाडातील अंतराप्रमाणे झाडाच्या ओळी, सिंचनाची पाट, रस्ते, मालकाचे निवासस्थान, नोकरांची घरे, विहिरीची जागा, सामानाची खोली, गोठा, फळांचे पॅकिंग करता शेड, कुंपण इत्यादी आवश्यक गोष्टी दाखवाव्या। विहीर बागेत पेरूची कलमे लावल्यानंतर लागली सिंचनाच्या पाण्याची गरज असते, म्हणून त्यापूर्वीच विहीर विजेच्या मोटर पंपासह तयार असावी। कुंपण पेरूच्या बागेला मजबूत कुंपण असावे, म्हणजे मोकाट जनावरे बागेत शिरणार नाहीत। जमिनीची पूर्व मशागत बागेसाठी जागेची निवड केल्यानंतर प्रथम त्या जागेत वाढलेली झाडे, झुडपे मुळासकट काढून टाकून ती जागा साफ करावी। त्यानंतर उन्हाळ्यात त्या जमिनीची खोल नांगरणी करून बहुवर्षायू तणांचा नाश करावा। त्यासाठी आवश्यक वाटल्यास तणनाशकाचा उपयोग करावा। पेरूच्या झाडातील अंतर पेरूच्या व्यापार लागवडीत सामान्यपणे पेरूच्या झाडातील अंतर 6 ते 8 मीटर ठेवतात। पेरूच्या झाडामध्ये नक्की किती अंतर ठेवावे हे स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, पेरूची जात व सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून असते। जमीन सुपीक असल्यास आणि सिंचनाची पाण्याची सोय असल्यास पेरूची झाडे जोमाने वाढतात। महाराष्ट्रात व कर्नाटकात पेरूच्या झाडातील अंतर 6 बाय 6 मीटर ठेवण्याची शिफारस आहे। या अंतरावर प्रति हेक्टरी झाडांची संख्या 270, एकरी 108 असते। पेरूच्या झाडामध्ये 7.5 बाय 7.5 मीटर अंतर ठेवल्यास प्रति हेक्टरी झाडांची संख्या 172, एकरी 69 असते। खड्डे खोदणे व भरणे जमीन सुपीक असल्यास आणि सिंचनाची सोय असल्यास जमीन तयार करण्याची आणि खड्डे तयार करण्याची गरज नसते। जमीन खोल असल्यास खड्ड्याचा आकार 1 बाय 1 मीटर ठेवावा। महाराष्ट्रात खड्ड्याचा आकार 60 बाय 60 सेंटीमीटर ठेवण्याची शिफारस आहे। प्रत्येक खड्ड्याच्या तळाशी 1 किलोग्राम सुपर फॉस्फेट पसरावे आणि पृष्ठभागाची माती अधिक शेणखत किंवा कंपोस्ट खत यांच्या मिश्रणाने खड्डे भरावे। त्यापूर्वी खड्डे उन्हाळ्यात उन्हात तापू द्यावे आणि खड्ड्यात काटक्या टाकून जाळाव्या, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो। आंतरमशागत पेरूच्या बागेला वारंवार पाणी दिल्याने आळ्यातील जमीन घट्ट बनते आणि तण वाढते, म्हणून पाण्याचे दर 3ऱ्या पाळीनंतर आळी खोदून जमीन मोकळी करावी आणि तण काढून टाकावे। पेरूच्या झाडामधील मोकळ्या जागेत आंतरपिके घेतल्याने त्यात आंतरमशागत अनायासे होते। नैसर्गिकपणे पेरूचे झाड झुडपाप्रमाणे वाढते। झाडाच्या बुंद्याजवळ मुळ्यापासून मुनवे वाढतात। त्यांना तसेच वाढू दिले तर काही दिवसांनी त्यांचे जंगल तयार होते। हे मुनवे पेरूच्या मुळ्यातील अन्न शोषण करीत असल्याने त्यांचा झाडाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो, म्हणून हे मुनवे निघालेले दिसताच काढून टाकावे। पेरूच्या झाडाचे वळण पेरूच्या झाडाला योग्य आकार द्यावा लागतो, त्यासाठी झाडाला योग्य वळण देण्याची गरज असते। वळण देण्याच्या पद्धतीत झाडाच्या वाळलेल्या व मेलेल्या टाकाव्या लागतात। झाडाच्या आतील फांद्या ज्यांच्यामुळे झाडांच्या मुकुटात दाटी होते
असे काढून टाकाव्यात, म्हणजे झाडांचा मुकुट उघडा राहतो. पेरूच्या झाडाला सहज वळण देता येते. त्याच्या फांद्यावर डोळ्यांची संख्या भरपूर असते. चालू हंगामात वाढलेल्या फांद्यावर निश्चित जागी फुले लागतात. पेरूच्या झाडाला वळण दिले नाही तर बहुधा झाडाच्या फांद्या लांब वाढतात. नवीन फांद्या वाढवण्याकरता ज्याच्यावर फुले लागतात एक खोड पूर्ण सूर्यप्रकाशात व हवेत उघडे करावे लागते. बाजूची फूट काढून प्रत्येक झाडावर फक्त 3 आडव्या फांद्या वाढू देतात. ह्या फांद्या जमिनीच्या पृष्ठभागापासून 75 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर व 165 सेंटीमीटर उंचीवर आडव्या वाढू देतात. ह्या फांद्या लाकडी खांबाला बारीक तारेने बांधून ठेवतात. पेरूच्या कोवळ्या फांद्या सहज वाकवता येतात आणि खांबाला पाहिजे त्या उंचीवर तारेने बांधून ठेवता येतात. पेरूच्या झाडाची छाटणी. काही व्यक्ती पेरूच्या झाडांची जास्त छाटणी करण्याची शिफारस करतात, तर काही व्यक्ती हलकी छाटणी करण्याची शिफारस करतात. उत्तर भारतात पेरूच्या झाडाची सामान्यपणे थोडी छाटणी करतात किंवा मुळीच छाटणी करत नाही. पेरूच्या झाडांची हलकी छाटणी करण्याबाबत वाद नाही. झाडांचा मजबूत सांगाडा तयार करण्यासाठी छाटणी आवश्यक असते. पेरूच्या झाडाची नीट काळजी घेतली नाही तर ती झाडे हळू वाढतात आणि फळांचे उत्पादन कमी मिळते, पण झाडांची योग्य काळजी घेतली असता जोमाने वाढतात. अलाहाबाद सुरका जातीच्या झाडांच्या फांद्या मोडणे टाळण्याकरता तरुण झाडांना वळण देणे फार महत्त्वाचे असते. सुधारित केंद्रीय पुढारी वळण पद्धत या जातीच्या झाडाकरता योग्य असते. 4 ते 6 फांद्या योग्य अंतरावर प्रत्येक दिशेला वाढलेल्या फांद्या वाढू द्याव्यात. सर्वात खालची फांदी जमिनीच्या पातळीपासून 0.8 ते 1 मीटर उंचीवर वाढू द्यावी, त्यामुळे झाड ठेंगणे दिसते. झाडाची दरवर्षी छाटणी करणे आवश्यक असते. पेरूच्या फांद्या वाकवणे. पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकरी पेरूंची झाडे सुप्तावस्थेत असताना पेरूच्या झाडाच्या आडव्या लांब फांद्या शेजारच्या झाडाच्या आडव्या लांब फांद्याला बांधून ठेवतात. त्यांचा उद्देश असतो की झाडांच्या शेंड्याकडे जाणारा रसाचा प्रवाह थांबवून झाड आडव्या फांद्याकडे जाऊ दिला की त्या फांदीवरील सुप्तावस्थेत असलेले डोळे जागृत होऊन त्यांच्यापासून फुलांचे डोळे तयार होतात. हा उपाय 1-8 वर्षात करतात. पेरूच्या झाडांच्या फांद्या लवचिक असतात. त्यांची छाटणी न करता तशाच नैसर्गिक वाढू दिल्या तर पसरतात. या फांद्या मधल्या भागात वाढवल्या तर ताण पडून त्यांच्या जाड भागावरील सुप्तावस्थेतील डोळे जागृत होतात. त्यातून निघालेल्या फांद्यांना फुले लागतात आणि फळाचे उत्पादन वाढते. आंतरपिके. पेरूची झाडे मोठी होईपर्यंत सुरुवातीला झाडामध्ये बरीच मोकळी जागा असते. त्या जागेत सुरुवातीची काही वर्षे आंतरपिके घेतात. उदाहरणार्थ गवार, भेंडी, कांदा, हळद इत्यादी. लिंबगाव, सातारा जिल्हा येथे हळद, कांदा, लसूण व भाजी पिके खरीप हंगामात घेतात. पुणे जिल्ह्यात मंडई जवळ असल्याने भाजी पिके घेतात. गुजरातमध्ये भेंडी, वांगी, मिरची, आले, कोबी, कडधान्ये व तृणधान्ये ही पिके घेतात. पेरूच्या झाडाकरता खते. रासायनिक खते. नत्राचा अभाव असल्यास पेरूची झाडे खुरटी वाढतात. झाडाची बरीच पाने हिरवट पिवळी आणि खालची पाने पूर्णपणे पिवळी असतात. स्फुरदाच्या अभावामुळे झाडाच्या खालच्या पानावरील शिरांच्या मधल्या भागावर जांभळट छटा दिसते आणि ती पानांच्या कडेपासून मध्यापर्यंत वाढत जाते. अभावाची तीव्रता वाढत जाते. हे जांभळे चट्टे एकमेकात मिसळून मोठे होतात. पालाच्या अभावामुळे पेरूच्या झाडाची वाढ कमी होते. पानांचा आकार नेहमीपेक्षा कमी होतो. झाडाची वरची पाने फिकट हिरवी आणि खालची पाने अंशतः पिवळ्या रंगाची असतात. त्यांची कडा जांभळट तपकिरी असते. गर्द जांभळे लहान चट्टे शेंड्यावर विखुरलेले असतात. जस्त. पुष्कर खोऱ्यातील पेरूच्या झाडावर जस्ताच्या अभावाची लक्षणे दिसून आली आहेत. पानांचा आकार लहान होतो. पानांच्या शिरामधील भागाचा हरित लोब फ्लोरोसिस होतो आणि पुढारी फांद्यांची वाढ थांबते आणि डायबॅकची लक्षणे दिसतात. जस्ताचा अभाव दुरुस्त करण्याकरता 0.45 किलोग्रॅम झिंक सल्फेट, 0.32 किलोग्रॅम केळीचा चूना आणि 33 लिटर पाणी या मिश्रणाची झाडावर 2 वेळा फवारणी करावी. प्रत्येक तरुण रोगट झाडाला 113 ते 340 ग्रॅम झिंक सल्फेट जमिनीत दिल्याने फायदा होतो. रासायनिक खते देणे. हवामान, जमिनीचा प्रकार, पेरूची जात, फळांचा हंगाम, जिरायती किंवा बागायती लागवड
आणि फळांचे उत्पादन यानुसार खताच्या शिफारशीत तफावत आढळते। प्रत्येक झाडाला 260 ग्रॅम नत्र 320 ग्रॅम स्फुरद दिल्याने फळांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळाले। पेरूच्या प्रत्येक झाडाला 260 ग्रॅम नत्र दिल्याने फळांचे वजन 21% वाढले। प्रत्येक झाडाला 130 पासून 260 ग्रॅम पालाश दिल्याने फळांचे प्रत सुधारले। पालाश खत दरवर्षी दिले पाहिजे, तर 260 ग्रॅम नत्राचा झाडाला देऊनही फळांच्या प्रतीवर विपरीत परिणाम होतो। पेरूच्या प्रत्येक झाडाला दरवर्षी उत्तर भारतात 600 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद व 400 ग्रॅम पालाश, पूर्व भारतात 260 ग्रॅम नत्र, 320 ग्रॅम स्फुरद, 260 ग्रॅम पालाश, दक्षिण भारतात 900 ग्रॅम नत्र, 600 ग्रॅम स्फुरद, 600 ग्रॅम पालाश आणि पश्चिम भारतात 600 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 300 ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे। पेरूच्या झाडावर रासायनिक खतांची फवारणी। पेरूच्या झाडावर 1% किंवा 2% युरियाची फवारणी केल्याने फळाचे उत्पादन वाढते। जुलै महिन्यात 0.4% झिंक सल्फेटची फवारणी जुलै महिन्यात केल्याने फळांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते। मॅग्नेशियम अधिक जस्त अधिक बोरॉन प्रत्येकी 0.3% वर्षातून 3 वेळा फळधारणा झाल्यावर आणि फळे विकासाच्या काळात फवारणी केल्यास फळांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते। पेरूच्या झाडावरील बहराची प्रक्रिया। पेरूची लागवड केल्यापासून 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापासून पेरूच्या झाडांना फळे लागण्यास सुरुवात होते। त्यानंतर नियमितपणे बहार धरण्याची झाडावर प्रक्रिया करावी लागते। विशेषतः मृग बहार जून जुलै महिन्यात येणारा बहार धरण्यासाठी ही प्रक्रिया करणे आवश्यक असते। या प्रक्रियेमागची मुख्य कल्पना पेरूच्या झाडाची शाखीय वाढ थांबवून फलधारणेला उत्तेजन देण्याची असते। नैसर्गिकपणे प्रत्येक हंगाम बदलला की पेरूच्या झाडावर बहार येतो, त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीत पेरूच्या झाडात वर्षातून 3 वेळा बहार येतो। त्यापैकी एकच बहार घेणे फायद्याचे असते। तो बहार घेण्यासाठी झाडाला कृत्रिमपणे विश्रांती घेण्यास भाग पाडावे लागते। ऑक्टोबर महिन्यात हस्तबहार घेणे आपल्याकडे अवघड असते, कारण त्याआधी पावसाळा असतो।